गुड इव्हिनिंग एव्हरीबडी. 9.2 आपण घेतला होता. 9.2 9.1 म्हटलं आपण. फर्स्ट एक्झाम्पल, ऑल एक्झाम्पल अँड 9.2चं वन एक्झाम्पल मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल. आपण फॉर्म्युले पाठ केले असेल बघा, लक्षात ठेवा. आता टोटल सरफेस एरिया इज गिवन. टोटल सरफेस एरिया इज गिवन अँड फाइंड व्हॅल्यू ऑफ कोन विचारले. फर्स्ट आपण टोटल सरफेस एरिया पाय आर एल, याच्यावर आपण एल फाइंड करणार. एल मिळाल्यानंतर एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, याच्यानं आपण एच फाइंड करायची. नंतर व्हॅल्यू ऑफ कोन फाइंड करायचा. देयर आर 3 स्टेप्स. फर्स्ट स्टेप, टोटल सरफेस एरिया. बघा, टोटल सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू बघा पाय आर एल. पाय आर इन ब्रॅकेट बघा, पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एल. टोटल सरफेस एरिया पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एल. 7128 इज इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7. आर इज 28 इन ब्रॅकेट 28 प्लस एल. 7 4 काय बरं 28. देन 7128 डिवाइडेड बाय 22 into 4 इज इक्वल टू 28 प्लस काय बरं एल. हे मी 22 आणि 4 हे इकडे शिफ्ट केलं बघा. तर डिवाइड मल्टिप्लाय इकडे डिवाइड झालं, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी 28 प्लस ए झालं बघा. आता या ठिकाणी मी 11 ने डिवाइड करतो. 11 2 जा, 11 6 जा 66, रिमेनिंग 5. 11 4 जा 44, रिमेनिंग 8. 11 8 जा म्हणजे या ठिकाणी 6 4 8 आलं बघा. 2 ने डिवाइड केलं 3 2 4 आलं बघा. 4 ने डिवाइड करतो 4 8 जा 32 आणि 4 1 जा 4 म्हणजे 81 इज इक्वल टू 28 प्लस एल. therefore L is equal to 81 minus 28. therefore L is equal to 3. किती झाले बरं 53. therefore L is equal to किती बरं 53. First find the total surface area of cone is equal to pi r in bracket r plus L. मग या ठिकाणी आपण 7 to 8 म्हणजे फर्स्ट स्टेप आपण या ठिकाणी L फाइंड केली बघा. कशी फाइंड केली? 7 to 8 22/7 into 28. 7 4 28. 28 into 4 जे आपण इकडे शिफ्ट केलं इज इक्वल टू 28 प्लस एल. या ठिकाणी असं करायचं, लक्षात. 28 या ठिकाणी याला काहीच करायचं नाही धक्का. नंतर मी या ठिकाणी 11 ने डिवाइड केलं 642 आलं. 2 ने डिवाइड केलं 324 आलं. नंतर 4 ने डिवाइड केलं 81 जो 28 प्लस एल. therefore L is equal to 81 minus 28. therefore L is equal to 53. then second formula, L square is equal to R square plus A square. L square, L means किती बरं 53. 53 चा स्क्वेअर इज इक्वल टू 28 चा स्क्वेअर प्लस काय बरं 8 चा स्क्वेअर. आता 53 चा स्क्वेअर 53 इंटू काय करायचं 53 करायचं बघा. तर 53 चा स्क्वेअर मायनस 28 चा स्क्वेअर इज इक्वल टू 8 चा स्क्वेअर. आता याच्यामध्ये सिंपल सुद्धा असतं बघा. या ठिकाणी आपल्याला 25 चा हे जर आपण एकदा प्लस एकदा मायनस जर केलं तर एकदम सिंपल होतं बघा. आता मी नवीन ट्रिक शिकवतो बघा. 53 चा स्क्वेअर जर आपण करण्यापेक्षा काय करायचं 53 प्लस 28 आणि 53 मायनस 28 इज इक्वल टू 8 चा स्क्वेअर. मग या ठिकाणी झालं 81 इंटू काय बघा 5 नंतर 3 गेले 25 इज इक्वल टू ए स्क्वेअर. काय केलं याला एकदा प्लस एकदा मायनस केलं, याची सम केली 81 याची 25. मग आता एच इज इक्वल टू बघा स्क्वेअर रूट घ्यायची. हा 9 आणि हा कसला बरं 5 चा. 9 4 काय बरं 55. 45 इज इक्वल टू किती बरं एच इज इक्वल टू 45. जर स्क्वेअर येत नसेल तर आपल्याला बघा एकदा प्लस एकदा मायनस केलं. 53 प्लस 28 53 मायनस 28. नाही तर आपण ढोर मेहनत करा. 53 चा स्क्वेअर करा, 28 चा स्क्वेअर करा, मायनस करा. मायनस करून ते येईल बघा 2025. मग एच इज इक्वल टू हा 45 चा स्क्वेअर आहे बघा. तर हे एकदम सिंपल होतं. मग या ठिकाणी केलं बघा. आता व्हॅल्यू ऑफ कोन इज इक्वल टू काय फॉर्म्युला 1/3 पाय आर स्क्वेअर एच. मग लास्ट स्टेप बघा. त्या ठिकाणी 1/3 पायची व्हॅल्यू 22/7 आर 28 इंटू 28 आणि एच इज इक्वल टू आपण बघा 45 फाईंड केलं होतं. एच इज इक्वल टू 45 बघा. म्हणजे 1/3 इज इक्वल टू 1/3 पायची व्हॅल्यू 22/7 आर चा स्क्वेअर 28 इंटू 28 आणि एच इज इक्वल टू किती बरं 45. अगेन बघा या ठिकाणी 3 ने डिवाइड केलं 40 15 आलं बघा.
7 ने डिवाइड केलं 4 आलं. मग फायनल आन्सर 22 into 4 into 28 into किती बरं 15. याचा आपण सगळ्यांचा मल्टिप्लाय करायचा, लक्षात ठेवायचं. तर आता 4 into 15 बघा, हा गेला मी 16 आणि 22 into 28 करते बघा मी आता. 8 2 काय बरं 16, 176. 4 4 6 1 6 1 6 इंटू त्याला बघा म्हणजे 6 1 6 इंटू किती बरं 60. आता 16 मल्टिप्लाय करायचं. 0 6 6 जा 6 6 जा काय बरं 36. 6 1 6 प्लस 3 9 आणि 6 6 जा काय बरं 36. म्हणजे 36,900 काय बरं 60 काय बरं सेमी स्क्वेअर. पण 9.2 म्हटलं सेकंड एक्झाम्पल आहे बघा, लक्षात एकदम सिंपल आहे. तर या ठिकाणी लिहायचं सेमी क्यूब. अगेन बघा, व्हॅल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू काय फॉर्म्युला, व्हॅल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू बघा, व्हॅल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 पाय स्क्वेअर. 1/3 22/7 28 into 28 44. 3 डिवाइड केलं 15 आलं. 7 ने डिवाइड केलं 4 आलं. तर 20 या ठिकाणी मी काय केलं 4 into 15 केलं ते झालं 60. नंतर बघा 4 into 15 हे 16 आलं आणि 22 into 28 केलं 616 आलं. मग 616 into 60 36,960 सेमी क्यूब. बघा अगेन गिवन टोटल सरफेस एरिया. मग टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला यूज करून आपण फर्स्ट एल इज इक्वल टू फाइंड केलं. सेकंड एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. या फॉर्म्युलानुसार आपण सेकंड व्हॅल्यू काढली बघा, एच इज इक्वल टू 45. देन अगेन मी या ठिकाणी व्हॅल्यूम ऑफ कोन विचारलं होतं, तर व्हॅल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच. तर व्हॅल्यूम ऑफ कोन फाइंड केला आपण 1/3 पाय आर स्क्वेअर काय बरं एच. यानुसार आपण त्या फॉर्म्युलानुसार आपण 1/3 पाय स्क्वेअर एचच्या प्रमाणे व्हॅल्यूम फाइंड केला आपण. तर एकदम सिम्पल क्वेश्चन होता. ए प्लस फर्स्ट टोटल सरफेस एरियावरून एल फाइंड केला, नंतर एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर एच प्लस एच फाइंड केला आणि लास्ट आपण काय फाइंड केला, आपण व्हॉल्यूम ऑफ कोन फाइंड केला. तर असा एक्झाम्पल 4 मार्क्सला विचारू शकतात बघा. तर आपल्याला 4 मार्क्ससाठी आला तर हा क्वेश्चन आपण तयार करायचं, लक्षात ठेवा. प्रॅक्टिस पाहिजे फॉर्म्युलेची. थर्ड एक्झाम्पल बघा काय काय दिले थर्ड एक्झाम्पल मध्ये. कर्व सरफेस एरिया of cone is equal to 251.2 and again base r is equal to 8 semi. Find फर्स्ट विचारलाय l is equal to बघा आणि सेकंड विचारलाय h is equal to बघा. लाईन हाईट आणि परपेंडिक्युलर साइड विचारलेली बघा. तर आपण या ठिकाणी थोडंसं कर्व सरफेस एरिया हा फॉर्म्युला माहित पाहिजे. तर कर्व सरफेस एरिया इज इक्वल टू बघा, कर्व सरफेस एरिया इज इक्वल टू काय बरं फॉर्म्युला पाय आर एल. पायची व्हॅल्यू या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये दिली असेल तर खूपच छान. 3.14 दिले बघा. 3.14 इंटू आर इज किती बरं 8 इंटू किती बरं एल. हे दिलं आपलं 251 पॉईंट किती बरं 2. मग आता एल फाइंड करायचंय. मग 250.1 डिवाइड बाय 314 इंटू 8 इज इक्वल टू काय बरं एल. आता पॉईंट काढून टाकायचा. हा इथं 1 डेसिमल पॉईंट नंतर आहे, इथं 2 फिगर नंतर आहे. वरती 2 झिरो घ्यायचे, खाली 1 झिरो घ्यायचं बघा. 2 5 1 2 वरती 2 झिरो घेतले, 3 1 4 याच्यावर 1 झिरो घेतला इंटू किती बरं 8 इज इक्वल टू किती बरं 8. बघा 2 5 1 या ठिकाणी 2 फिगर नंतर होतं, मग वरती 2 झिरो, इथं 1 1 तर मग खाली 1 झिरो घेतला. आता या ठिकाणी आपण काय करणार बघा, झिरो फर्स्ट झिरो गेला झिरो गेला. या ठिकाणी आता 8 ने डिवाइड करतो. 8 3 चा किती बरं 24 रिमेनिंग किती बरं 1. 8 1 जा 8 रिमेनिंग किती बरं 3. 8 4 जा 0. नंतर 3 1 4 गेले 3 1 4 गेले किती झालं बरं 10. 10 इज इक्वल टू काय बरं एल. हे फर्स्ट आपण एल फाइंड केली. नीट लक्षात या ठिकाणी डेसिमल पॉईंट कसा काढला बघा. 2 फिगर नंतर तो खाली वरती 2 झिरो घेतला, 1 होता खाली 1 झिरो घेतला, 0 गेला. या ठिकाणी फर्स्ट 8 ने डिवाइड केलं तर 3 1 4 0 आलं, मग 3 1 4 0 गेले 10 आलं बघा. मग आता सेकंड एल इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस काय बरं ए स्क्वेअर. एल चा स्क्वेअर 10 चा स्क्वेअर, आर चा स्क्वेअर 8 चा स्क्वेअर प्लस काय बरं 8 चा स्क्वेअर. बघा 10 चा स्क्वेअर किती बरं 100, 8 चा स्क्वेअर 64 प्लस काय बरं 8 चा स्क्वेअर. मग 100 मायनस 64 इज इक्वल टू एच स्क्वेअर.
therefore 36 is equal to a square, therefore h is equal to किती बरं 6. मग आन्सर लिहायचं स्लाइन हाइट that is L is equal to किती आले बरं या ठिकाणी 10 सेमी. आणि सेकंड परपेंडिक्युलर हाइट that is mean h is equal to किती आले बरं या ठिकाणी 6 सेमी. हे असे दोन्ही आन्सर आपण लिहायचं लक्षात ठेवा. फर्स्ट आपल्याला गिवन कर सरफेस एरिया होता, म्हणजे यूज द फॉर्म्युला ऑफ काय बरं कर सरफेस एरिया. कर सरफेस एरिया इज इक्वल टू पाय आर एल. मग 251.2 इज इक्वल टू 3.14 इंटू एल इंटू 8. काय केलं आपण या ठिकाणी फर्स्ट 8 आपण इकडे शिफ्ट केलं लक्षात ठेवा. तर 8 आणि 3.14 इकडे शिफ्ट केलं 3.14 इंटू 8. मग या ठिकाणी एल इज इक्वल टू किती आलं 10 आलं. देन एल स्क्वेअर इज इक्वल टू काय बरं आर स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर. 10 चा स्क्वेअर इज इक्वल टू 8 चा स्क्वेअर प्लस एस चा स्क्वेअर. देअरफॉर एच इज इक्वल टू किती मिळालं 6 मिळालं. मग स्लाइन हाइट इज इक्वल टू 10 सेमी आणि परपेंडिक्युलर हाइट इज इक्वल टू किती बरं 6 सेमी. असे दोन्ही आन्सर आपल्याला या ठिकाणी मिळाले बघा. तर आन्सर एकदम सिंपल होतं बघा. तर अशा प्रकारचे सिंपल आन्सर आपल्याला परीक्षेला करता येतात बघा. काय दिले जे दिलं असेल त्याचा फॉर्म्युला आपण यूज करायचा बघा. यानंतर 4 क्वेश्चन आहे बघा. 4 question. What will be the cost of making a closed pole sheet having radius of काय बरं base? Radius r is equal to 6 दिले and then स्लाइन height l is equal to दिलेले 8 सेमी आणि rate is equal to किती बरं 10 rupees 10 per square meter. IMP एक्झाम्पल आहे बघा. हे परीक्षेला विचारतात लक्षात ठेवा. आता या ठिकाणी त्यांनी काय विचारलं व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ काय बरं फाइंड काय बरं कॉस्ट मेकिंग ए क्लोज कोन. आता क्लोज कोन विचारलं म्हणजे या ठिकाणी टोटल सरफेस एरिया ऑफ कोनचा फॉर्म्युला यूज करायचा लक्षात ठेवा. तर टोटल सरफेस एरिया तर कॉस्ट ऑफ मेकिंग या ठिकाणी लक्षात ठेवा एरिया ऑफ मेकिंग क्लोज एरिया ऑफ काय बरं क्लोज कोन इज इक्वल टू टोटल सरफेस एरिया ऑफ काय बरं कोन. या ठिकाणी टोटल सरफेस एरियाचं कोण माहिती पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस काय बरं एल. बघा पाय आर इन ब्रॅकेट काय करायचं आर प्लस काय करायचं आपण एल करायचं. पण टोटल सरफेस एरिया फॉर्म्युला बघा. तर पायची व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये आपल्याला काही दिलेली नाही लक्षात ठेवा. तर ब्रॅकेटमध्ये दिले असते तर आपण टाकले असते बघा. या ठिकाणी आपण काय केलं मग 22/7 इंटू आर किती बरं या ठिकाणी 6 आहे इन ब्रॅकेट 6 प्लस एल किती बरं 8. मग आता या ठिकाणी बघा 22/7 इंटू 6 इंटू 6 प्लस 8 14 झाले बघा. 7 2 जा काय बरं 14. देअरफॉर 22 इंटू 6 इंटू किती बरं 12. देअरफॉर 22 इंटू 6 2 जा किती बरं 12. पुढे 44 पुढे 226 सेमी मीटर क्यूब. बघा काय लागलं 2640 काय बरं मीटर क्यूब बघा. यानंतर आपण त्याच्यावर आपण काय करणार आहे कॉस्ट ऑफ मेकिंग हे करण्यात लक्षात ठेवा. कॉस्ट ऑफ मेकिंग करण्यासाठी आपण त्याला काय करायचं 10 ने काय करायचं मस्त कॉस्ट ऑफ मेकिंग कोन इज इक्वल टू एरिया इंटू काय करायचं रेट करायचं लक्षात ठेवा. तर एरिया इंटू रेट. आता एरिया काढणे आपण 264 इंटू किती रेट बरं 10 होतं लक्षात ठेवा. मग 2604 काय बरं रुपीज. मग या ठिकाणी कॉस्ट ऑफ मेकिंग कोन इज इक्वल टू एरिया इंटू काय केलं रेट केलं मी 264 इंटू 10 देअरफॉर 2640 रुपीज. बघा फर्स्ट हा क्लोज सांगितला होता. मग क्लोज सांगितल्यानंतर आपण काय करायचं एरिया ऑफ क्लोज कोन इज इक्वल टोटल सरफेस एरिया ऑफ कोन बघा. काय फॉर्म्युला पाय आर एल 22/7 इंटू 6 ब्रॅकेट 6 प्लस 8 6 प्लस 8 14 झालं. 7 2 जा काय बरं 14. मग 22 इंटू 6 इंटू 2 मग 22 इंटू 12 केलं 22 इंटू 12 264 मीटर क्यूब. देन कॉस्ट ऑफ मेकिंग कोन काय केलं एरिया इंटू काय केलं रेट केलं. रेट किती होता 10 रुपीज होतं. तर 264 इंटू 10 देअरफॉर 2640 काय बरं रुपीज. तर परीक्षेला हा विचारते लक्षात ठेवा. फर्स्ट आपण पूर्ण क्लोज सांगितलं होता. पुन्हा आपण पूर्ण क्लोज म्हणजे लक्षात ठेवायचं टोटल सरफेस एरिया काय बरं कोन घ्यायचं लक्षात ठेवा. टोटल सरफेस एरिया काय बरं कोन हा पूर्ण क्लोज आहे. म्हणजे या ठिकाणी कर सरफेस एरिया
नंतर 2 बेस येतात लक्षात ठेवा. म्हणजे आपण या ठिकाणी एरिया ऑफ क्लोज कोन इज इक्वल टोटल सरफेस एरिया ऑफ कोन. काय फॉर्म्युला पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एस. 22 upon 7 into 6, 6 plus 8, 14, 7 2 जा. मग 22 into 6 into 12, त्याला बरं 264 काय बरं मीटर क्यूब. मग कॉस्ट तर 10 ने काय केलं मल्टिप्लाय केलं 2640 काय मिळालं रुपीज मिळाला बघा. तर परीक्षेला हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा. येणार म्हणजे येणार लक्षात ठेवायचं. यानंतर फिफ्थ क्वेश्चन बघा. आता फिफ्थ क्वेश्चन मध्ये थोडीशी चूक झालेली बघा. या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ कोन is equal to 6280. देन या ठिकाणी बेस ऑफ रेडियस आर या ठिकाणी चुकीच दिली बघा. या ठिकाणी 30 दिलेले आहे. या ठिकाणी 28 सेमी पाहिजे लक्षात ठेवा. किती पाहिजे 28 सेमी. तर नीट बघा पुस्तकामध्ये आपल्या इथं 30 दिले तर ते 20 सेमी पाहिजे बघा. 30 दिला असेल तर ते किती करून घ्यायचे 20 सेमी करून घ्यायचे लक्षात ठेवा. परीक्षेला या ठिकाणी चूक दुरुस्त करायची आपल्याला. त्या ठिकाणी 20 सेमी आन्सर काढायचे लक्षात ठेवायचं. कारण पुस्तकात त्याने पुस्तकामध्ये 30 दिले 30 प्रमाणे त्याचं आन्सर येणार लक्षात ठेवा. हो आपण तर आपल्याला फाइंड काय विचारलं बघा. फाइंड एच विचारले लक्षात ठेवा आपल्याला. मग आपण व्हॅल्यूम ऑफ कोन फॉर्म्युला यूज करायचा आहे. व्हॅल्यूम ऑफ कोन फॉर्म्युले पार्ट पाहिजे. व्हॅल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच. व्हॅल्यूम दिलं व्हॅल्यूम ऑफ कोन किती बरं 6280 इज इक्वल टू 1/3 पायची व्हॅल्यू या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये दिलेली आहे. प्लस 3.14 इंटू आर चा स्क्वेअर किती बरं 20 इंटू 20 आणि इंटू काय बरं एच. आता या ठिकाणी काय करायचं आपण सगळे उचलायचे म्हणजे 6280 इज इक्वल टू 3.14 इंटू 20 इंटू 20 अपॉन 3 इज इक्वल टू काय बरं एच. मग त्याचे इकडे तो आम्ही आता 6280 इंटू 3 अपॉन 3.14 इंटू 20 इंटू 20 इज इक्वल टू काय बरं एच. बघा 6280 इंटू 3 अपॉन 3.14 इंटू 20 इंटू 20. बघा त्या ठिकाणी 0 गेला. आता हा पॉईंट काढण्यासाठी वरती किती 0 घ्यायचे आपण 2 0 घ्यायचे. बघा 6280 इंटू 3 वरती मी 2 0 घेतले. खाली 314 इंटू 20 इंटू 20 इज इक्वल टू काय बरं एच. फर्स्ट 0 गेले 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला. या ठिकाणी मी 2 ने डिवाइड केलं 314 0 आलं लक्षात ठेवा. 2 ने डिवाइड केलं तर पहिले 0 गेला तर लक्षात ठेवा 3 गेला 3 गेला किती आले बरं 10 आलं. 2 ने डिवाइड केलं किती आले बरं 5 आले. 5 इंटू 3 15 इज इक्वल टू किती बरं एच. देअरफॉर हाईट इज इक्वल टू किती बरं 15 सेमी. अगेन बघा व्हॅल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 पाय स्क्वेअर 6280 इज इक्वल टू 1/3 इंटू 3.14 इंटू 20 इंटू 20 इंटू एच. मग 3.14 इंटू 20 इंटू 20 अपॉन 3 इज इक्वल टू एच. हे इकडे आणलं मग 6280 इंटू 3 अपॉन 3.14 इंटू 20 इंटू 20. पुढे कसे केलं लक्षात ठेवा. फर्स्ट आपण काय करायचं पॉईंट काढून घ्यायचा. पॉईंट काढण्यासाठी बघा 6280 इंटू 3 अपॉन 314 इंटू 20 इंटू 20 काय करायचं टू फिगर नंतर होता म्हणून 2 0 मी या ठिकाणी घेतले बघा. पुढे 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला. आता याला 2 ने डिवाइड केलं किती झालं बघा 314 आणि हा 0 0. पुढे 314 गेला 314 गेला 10 आलं. परत 2 5 किती बरं 10 म्हणजे 5 इंटू 3 इज इक्वल टू एच. देअरफॉर एच इज इक्वल टू किती बरं 15 सेमी. एच इज इक्वल टू 15 सेमी. दिस इज द एकदम सिंपल क्वेश्चन होता. एच इज इक्वल टू किती आला बरं 15 सेमी. मग हाईट इज इक्वल टू किती बरं 15. एच इज इक्वल टू 15 देअरफॉर हाईट इज इक्वल टू किती बरं 15 सेमी. दिस इज द एकदम सिंपल क्वेश्चन होता. परीक्षेला हा क्वेश्चन विचारला होता लक्षात ठेवा. तर 6280 आणि त्या 30च्या ठिकाणी काय पाहिजे होतं 20 पाहिजे होतं. आपल्या पुस्तकामध्ये 20 करून घ्या लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला कळलं लक्षात ठेवा या ठिकाणी. तर फिफ्थ क्वेश्चन इम्पॉर्टंट होतं बघा. आता 6 7 8 9 10 ओमिटेड बघा. सरफेस एरिया ऑफ कोन सरफेस एरिया दिलाय बघा. सरफेस एरिया इज इक्वल टू 188.4. देन हाईट इज इक्वल टू 10 सेमी. एच इज इक्वल टू 10 सेमी. फाइंड द परपेंडिक्युलर हाईट. फाइंड एच ब्रॅकेट पाय इज इक्वल टू 3.14. जे दिला असेल आपण तो आपल्याला सरफेस एरिया ऑफ कोन दिलाय
टोटल नाही दिले, सरफेस एरिया ऑफ कोन. तर सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू फॉर्म्युला लक्षात ठेवायचं पाय आर काय बरं एल, पाय आर एल. आपल्याला या ठिकाणी कोणती साईड दिली बघा, व्हॉल्यूम ऑफ दिलं, कोण दिलेलं आहे आणि स्लाइड हाईट दिली लक्षात ठेवा. या ठिकाणी एल इज इक्वल टू दिलेलं आपल्याला, एल इज इक्वल टू किती दिले 10 दिले. मग आता या ठिकाणी 188.4 इज इक्वल टू 3.14 इंटू आर. या ठिकाणी आर इज इक्वल टू बघा परपेंडिक्युलर साइड आपल्याला फाइंड करायची लक्षात ठेवा. फर्स्ट आपण आर फाइंड करणार आहे. मग आर इंटू एल किती बरं 10. मग 188.4 डिवाइडेड बाय 3.14 इंटू 10 इज इक्वल टू काय बरं एल, इज इक्वल टू एल. म्हणजे आपण फर्स्ट एल फाइंड करणार लक्षात ठेवा. एल फाइंड करायचं आपल्याला फर्स्ट. आता 1 पॉईंट बघा या ठिकाणी 1 पॉईंट नंतर आहे, या ठिकाणी 2 डेसिमल पॉईंट 2 फिगर नंतर आहे, वरती 2 झिरो घ्यायचे, खाली 1 झिरो घ्यायचा. मग 1884 डिवाइडेड बाय 314 इंटू 10 काय करायचं, वरती 2 झिरो घ्यायचे आणि खाली किती घ्यायचं, फक्त 1 झिरो घ्यायचा. हे 2 झिरो गेले, 2 झिरो गेले, इज इक्वल टू काय बरं एल. आता या ठिकाणी 314 च्या बरोबर लक्षात ठेवायचं. या ठिकाणी बघा 6 4 जा. जर आपण या ठिकाणी याला कशाने डिवाइड होत नाही, 314 ला आपण जर 6 ने मल्टिप्लाय केलं बघा, 6 4 जा 24, पुढे 8 3 6 जा 18, म्हणजे याच्या बरोबर 6 हे लक्षात ठेवायचं. मग 6 इज इक्वल टू काय बरं एल. म्हणजे आपण फर्स्ट एल फाइंड केले, एल इज इक्वल टू किती आलं बरं 6 आलं. देन सेकंड फॉर्म्युला, एल माहिती आहे, नंतर एच काढायचं आहे, आर माहिती आहे. मग आपण काय करणार आहे, एल स्क्वेअर इज इक्वल टू बघा, एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस काय बरं ए स्क्वेअर. एल किती आलं 6 चा स्क्वेअर इज इक्वल टू आर चा स्क्वेअर. एल 6 आलं लक्षात ठेवा. सॉरी एल आर आपण फाइंड केली बघा, आर इज इक्वल टू किती आलं बरं 6 आलं. एल चा स्क्वेअर 10 चा स्क्वेअर इज इक्वल टू 6 चा स्क्वेअर प्लस काय बरं 8 चा स्क्वेअर. म्हणजे फर्स्ट आपण या ठिकाणी आर फाइंड केली बघा लक्षात ठेवा. या ठिकाणी आर इज इक्वल टू 3.14 इंटू आर इंटू 10. मग आर इज इक्वल टू बघा 6 आले बघा. मग 10 चा स्क्वेअर 100, 6 चा स्क्वेअर किती बरं 36 प्लस काय बरं 8 चा स्क्वेअर 100 मायनस 36 इज इक्वल टू 8 चा स्क्वेअर 64 इज इक्वल टू 8 चा स्क्वेअर. देयरफॉर h इज इक्वल टू किती बरं 8. मग हाईट इज इक्वल टू 8 सेमी. बघा हाईट इज इक्वल टू किती बरं 8 सेमी. बघा परीक्षेला नीट आपण जर फॉर्म्युले पार्ट असेल तर आपल्याला एकदम सिंपल आहे बघा. तर परीक्षेला हाईट विचारली होती बघा, काय केलं आपण सरफेस एरिया दिले, मग सरफेस एरियाचा फॉर्म्युला यूज केला. सरफेस एरिया इज इक्वल टू बघा काय फॉर्म्युला, पाय आर एल 188.4 इज इक्वल टू 3.14 इंटू आर इंटू 10. 188.4 डिवाइडेड बाय 3.14 इंटू 10 इज इक्वल टू आर. काय केलं, डेसिमल पॉईंट काढला, वरती 1 फिगर नंतर होता म्हणून खाली 1 झिरो घेतला, खाली 2.2 फिगर नंतर होता म्हणून वरती आपण 2 घेतले. पुढे आर इज इक्वल टू किती मिळालं 6 मिळालं. नंतर आपण एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज केला आणि या फॉर्म्युल्यानुसार आपण काय फाइंड केलं, एच फाइंड केलं. देयरफॉर एच इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला 8 मिळालं. देयरफॉर परपेंडिक्युलर हाईट इज इक्वल टू किती बरं एच. देन 7 8 9 10 ओमिटेड लक्षात ठेवा. 7 काल्पनिक दिलं होतं, 7 8 9 10 ओमिटेड आहे. आता काही शाळेने ओमिटेड जर नसेल केलं तर त्यांनी तयारी करायची लक्षात ठेवा. डाऊट आला तुम्हाला विचारायचं लक्षात ठेवा. पण पोर्शन जो कमी केला होता त्या पोर्शनमध्ये कमी होता. हे पण चॅप्टर ओमिटेड केलं होतं, पण 10वीच्या दृष्टीने हे चॅप्टर तुमचं घेतात ते लक्षात ठेवायचं. तर आता स्पेअरचे फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे लक्षात ठेवा. तर स्पेअरचे काय फॉर्म्युला आहे लक्षात ठेवा. आपण व्हॅल्यू पर्यंत गेलोय बघा. तर आता पुढचे फॉर्म्युले, पुढच्यासाठी आपल्याला 9.3 साठी तर फॉर्म्युले लक्षात ठेवा. काय फॉर्म्युला या ठिकाणी, तर स्पेअरचे 3 फॉर्म्युले, व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर आणि टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर बघा. तर हे फॉर्म्युला आपल्याला एकदम तोंडी पाठ पाहिजे. तर ते फॉर्म्युले जर माहीत नसेल तर ते फॉर्म्युला आपण लिहून घेऊ लक्षात ठेवा. तर फर्स्ट सरफेस एरिया स्पेअर बघा. तर परीक्षेला स्पेअर फर्स्ट सरफेस एरिया ऑफ स्पेअर इज इक्वल टू बघा फॉर्म्युला आहे आपल्याला लक्षात ठेवायचं. सिंपल फॉर्म्युला आहे 4 पाय आर स्क्वेअर.
4 पाय आर स्क्वेअर 4 पाय आर स्क्वेअर सरफेस एरिया ऑफ स्क्वेअर 4 पाय आर स्क्वेअर बघा म्हणजे हा एक फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे लक्षात ठेवा. देन हेमिस्फिअर जर हेमिस्फिअर असेल तर त्याचा सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर याचा आपण काय करायचं लक्षात ठेवा. या ठिकाणी टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर अँड या ठिकाणी सरफेस एरिया ऑफ काय बरोबर कोन नंतर व्हॉल्यूम ऑफ कोन व्हॉल्यूम ऑफ स्क्वेअर व्हॉल्यूम ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब 4/3 पाय आर क्यूब. तर व्हॉल्यूम ऑफ स्क्वेअर 4/3 पाय आर क्यूब. नंतर आता व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर आणि सरफेस एरिया बघा. तर या ठिकाणी टोटल सरफेस एरिया हे फॉर्म्युला एकदम तोंडी पाठ पाहिजे. ते फॉर्म्युला जर पाठ नसेल तर आपल्याला काहीच करता येत नाही बघा. तर थर्ड फॉर्म्युला बघा व्हॉल्यूम टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर म्हणजे हा पास लक्षात घ्या. हेमिस्फिअर इज इक्वल टू 3 पाय आर स्क्वेअर. नीट लक्षात घ्या 3 पाय आर स्क्वेअर. आणि व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर हे चार फॉर्म्युलेचे माहित पाहिजे. व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर 2/3 पाय आर क्यूब. या ठिकाणी 4/3 या ठिकाणी काय करायचं 2/3 पाय आर क्यूब. बघा टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर 3 पाय आर स्क्वेअर. व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर इज इक्वल टू 2/3 पाय आर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ स्क्वेअर 4/3 पाय आर क्यूब आणि व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर त्याचं हाफ करायचं 2/3 पाय आर क्यूब. तर हे फॉर्म्युला आपण नीट लक्षात ठेवायचं. तर चार फॉर्म्युले बघा. सरफेस एरिया ऑफ स्क्वेअर 4/3 पाय आर क्यूब. सेकंड फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ काय बरं स्क्वेअर 4/3 पाय आर क्यूब. टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर 3 पाय आर स्क्वेअर. देन व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर इज इक्वल टू 2/3 पाय आर क्यूब. हे दोन्ही फॉर्म्युले आपण चारही फॉर्म्युले एकदम तोंडी पाठ करायचं लक्षात ठेवा. या चारही फॉर्म्युल्यावर आपल्याला 9.3 आहे बघा. तर 9.3 या 9.3 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. या ठिकाणी आर दिलेलं आहे आणि फाइंड द फॉलोइंग बघा. स्क्वेअर ऑफ फॉलोइंग रेडियस फाइंड द काय बघा सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. फाइंड सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम अँड काय बघा व्हॅल्यू. तर फर्स्ट दिले आर इज इक्वल टू किती बरं 4 सेमी. आर इज इक्वल टू 4 सेमी दिले आणि त्याच्यावर आपल्याला काय काढायचं लक्षात ठेवा. तर फर्स्ट सरफेस एरिया इज इक्वल टू काय फॉर्म्युला 4 पाय आर स्क्वेअर. मग 4 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 आणि आर दिले 4 इंटू काय बरं 4. तर या ठिकाणी आपण नीट लक्षात ठेवायचं. फर्स्ट क्वेश्चन आहे तर या ठिकाणी प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस करण्यासाठी बघा काही बघा त्या ठिकाणी 4 इंटू 4 16 16 इंटू 4 64 64 इंटू किती बरं 3.14. बाजूला जायचं 3.14 इंटू काय करणार आहे मी 64 4 4 16 5 12 6 4 24 6 आणि प्लस 2 किती बरं 8 6 3 किती बरं 18 6 9 0 0 2 200 and 96 काय बरं सेमी स्क्वेअर. एरिया होता म्हणून आपण काय करायचं सेमी स्क्वेअर करायचं लक्षात ठेवा. तर कॅल्क्युलेशन नीट करता पाहिजे. सरफेस एरिया पाय आर स्क्वेअर बघा. आता व्हॅल्यूम इज इक्वल टू बघा काय फॉर्म्युला 4/3 पाय आर क्यूब. 4/3 पायची व्हॅल्यू 3.14 आणि रेडियस दिली 4 4 चा क्यूब 4 इंटू 4 इंटू 4 म्हणजे किती झाले बरं 4 चा क्यूब. देअरफॉर 4/3 3.14 इंटू किती बरं 64. आता या ठिकाणी डिवायडेशन काही होत नाही लक्षात घ्या. मग 3.14 इंटू 64 आताच आपण केलं बघा 3.64 हे केलं होतं लक्षात घ्या. या दोघांचा मल्टिप्लाय केला तर आपण त्या दोघांचा मल्टिप्लाय करून परत आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचे 3 ने डिवाइड करायचे बघा. तर 3.14 64 म्हणजे 4 इंटू बघा किती बरं या ठिकाणी आपण आताच काढलं बघा 296 अपॉन किती बरं 3. पुढे आता 4 ने मल्टिप्लाय करतो 4 6 किती बरं 24 4 9 36 36 प्लस 2 38 3 0
किती पॉईंट पुढे डिवाइड बाय किती बरं 3 3 टू जा किती बरं 6 0 3 1 जा 3 3 टू जा किती बरं 6 3 8 जा 210 पॉईंट किती बरं 28. तर लास्ट आन्सर या ठिकाणी दिलेलं आहे बघा 9.3 मध्ये. तर थोडंसं रॉंग झालेलं आहे बघा आपल्या या ठिकाणी आन्सर. काय करायचं पाहिजे बघा या ठिकाणी कॅल्क्युलेशन आपल्याला नीट करता यायला पाहिजे बघा. काय केलं 3.4 ने 64 आलं 4 ने मल्टिप्लाय केलं 4 टू जा किती होतं बरं 8 होतं लक्षात ठेवा या ठिकाणी. मग या ठिकाणी 3 डिवाइड करायचं 803.24 डिवाइड बाय काय करायचं 3 3 टू जा किती बरं 6 रिमेनिंग 2 पुढे 3 6 जा किती बरं 18 रिमेनिंग किती बरं 2 परत आपण या ठिकाणी 3 घेतलं नंतर 3 7 जा 21 रिमेनिंग किती बरं 2 पॉईंटला पॉईंट घेतला पुढे 3 6 जा काय बरं 18 रिमेनिंग 2 घेतले अगेन 3 6 जा काय बरं 18 मग 2027 हा पॉईंट 67 चं लिहिलं तरी चालेल सेमी काय बरं क्यूब म्हणजे 267 पॉईंट किती बरं 67 बघा या ठिकाणी. अगेन बघा आपण पुढे गेलो असतो बघा या ठिकाणी 3 टू जा किती बरं 6 आलं 2 उरले 0 घेतला 3 6 जा काय बरं 18 2 आले पुढे 3 6 जा काय बरं 3 7 जा 21 2 आलं पुढे 3 6 जा म्हणजे 267 पॉईंट किती बरं 267 पॉईंट काय बरं 67 सेंटीमीटर बघा. हा मग परत पहा 4 6 जा काय बरं 24 803 पॉईंट किती बरं 84 पुढे 3 टू जा किती बरं 6 रिमेनिंग 2 आले 0 घेतले 3 6 जा काय बरं 18 2 उरले घेतला 0 बघा पुढे 3 7 जा काय बरं 21 रिमेनिंग 2 3 6 जा काय बरं 18 2 3 6 जा 18. तर कॅल्क्युलेशन आपण नीट करता यायला पाहिजे. कॅल्क्युलेशन नीट करता आलं तर आपलं आन्सर एकदम करेक्ट येतं बघा. जर आपण काही चूक झाली असेल तर पॉईंट मध्ये आपण ते दुरुस्त करून घ्यायची लक्षात ठेवा. तर परीक्षेला हा क्वेश्चन आल्यानंतर करता यायला पाहिजे लक्षात ठेवा. तर या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन मध्ये बघा तर हे रेडियस वगैरे आपल्याला नीट फाइंड करता यायला पाहिजे बघा. तर याचा 4 चा स्क्वेअर बघा 3.14 इंटू हे केलं आपण 200096 आलं बघा. त्याला आपण काय केलं 4 ने त्याला काय केलं मल्टिप्लाय केलं बघा. तर आन्सर करेक्ट यायला पाहिजे. मल्टिप्लाय करून नीट आपण आन्सर लिहायचं लक्षात ठेवा. सेकंड आता बघा या ठिकाणी सेकंड उदाहरण मी घेतो की परत